सर ढोरकीन पंचायत समितीचे जे निवडणूक 7 फेब्रुवारीला आहे आणि आपले कोण उमेदवार उभे आहेत सर त्याच्याबद्दल पूर्ण माहिती. नमस्कार. भारतीय जनता पार्टीचे पुरस्कृत म्हणून सौ शीला संतोष एरंडे माझी पत्नी या उमेदवार म्हणून या ढोरकीन गणातून पंचायत समितीत उमेदवार म्हणून निवडणुकीसाठी उभे आहे आणि त्यांची कबशी निशाणी आहे. सर गावाला ढोरकीनमध्ये लई मोठी समस्या आहे आणि अशी कोणती मोठी समस्या आहे आतापर्यंत त्याचं निवारण झालेलं नाही. तुम्ही निवडून आल्यावर सर्वप्रथम त्याच्यावर काम करणार. आमच्या या ढोरकीन गणात आता बऱ्याचशा समस्या आहेत, जसं का पाण्याची समस्या असेल, गटाराची असेल, त्याच्यानंतर आरोग्याची असेल, शिक्षणाची असेल. जर आमचे उमेदवार सर्व नागरिकांनी जर प्रचंड बहुमताने विजयी केले तर या ढोरकीन गणातील गावातील सर्व ज्या काही समस्या असतील त्या आम्ही निश्चितच सोडवण्यासाठी प्रयत्न करू. सर शासनाकडून दलित वस्तीसाठी आणि अल्पसंख्याक समाजासाठी जे निधी असतात तर त्याच्यावर कसं काम करणार. आता केंद्रामध्ये आपलं सरकार आहे, मोदी सरकार, त्याच्यानंतर राज्यामध्ये जेव्हा होतं सरकार आहे त्यांच्या मार्फत अनेक समाजासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यात घरकुल असू, त्याच्यानंतर अहिल्यादेवी होळकरचं घरकुल असू, अशा प्रत्येक समाजासाठी तुम्ही सर्व योजना केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या प्रत्येक समाजातल्या घटकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. सर आपण भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. भारतीय जनता पार्टीचं आपलं चिन्ह दिसत आहे, मग तुमचे जे निशाणी आहे कबशी आहे ते कसं झालं त्याच्याबद्दल पूर्ण माहिती. मी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचा अध्यक्ष असून 15 वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो. परंतु वरिष्ठ लेवलवरती आमची युती झाली होती, त्याच्यामुळे एक गट सुटला होता, तिथंच फक्त आमचं कमळ या निशाण होती. परंतु नंतर अचानक युती तुटल्यामुळं बरेचसे उमेदवार आमचे काहीचे फॉर्म भरले, काहीचे नाही भरले आणि पक्षाचे जे वरिष्ठ होते त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला. परंतु थोडंसं एबी फॉर्मचं उशिरा आल्यामुळं आम्हाला काय झालं का ते एबी फॉर्म वेळेत न मिळाल्यामुळं आम्हाला पुरस्कृत करण्यात आलं. तर मग भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आम्हाला सर्वाला सोबत घेऊन सनी बसवून सनी आम्हाला सांगितलं का ठीक आहे तुम्ही सर्व पुरस्कृत म्हणून काम करा, भलेही तुम्हाला कबशी दिली पण तुम्ही भारतीय जनता पार्टीचेच आहे. आणि सर्व जनतेला माहिती का आम्ही 10-15 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय. सर महिला एक तुमची जे मिसेस आहे महिला आहे ते उमेदवार आहे आणि ढोरकीमध्ये महिलांची समस्या असते, त्याचं निवारण कसं करणार. आता महिलांच्या बऱ्याचशा समस्या असतात आणि आता सरकारने महिलाला 50% आरक्षण दिलंय. तर ज्या काही महिलांच्या समस्या असतील, समजा ज्या सरकारी योजना असतील, लाडक्या बहीण असू, त्याच्यानंतर मातृवंदना असू, त्याच्यानंतर ज्या बचत गटाच्या ज्या काही योजना येतात महिलांना, त्या सर्व पंचायत समितीमार्फत मी आपल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या सर्व योजना प्रत्येक या ढोरकीन गणातील महिलापर्यंत, प्रत्येक समाजाच्या जनतेपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. सर ढोरकीन गणाच्या जनतेला काय आवाहन करणार की तुमच्या हक्कावर मतदान करावं. मी ढोरकीनच्या सर्व जनतेला असं आवाहन करतो की माझी पत्नी सौ शीला संतोष एरंडे भारतीय जनता पार्टीकडून उमेदवार असून त्यांची निशाणी कबशी आहे. फक्त तुम्ही 5 वर्षासाठी उमेदवार निवडत आहे, आपण विचारपूर्वक मतदान करा. आणि कारण आपलं एक मतदान खूप अनमोल आहे, कारण राष्ट्रपती जरी असला तरी त्याला सुद्धा एकच मतदान आहे लोकशाही, त्यामुळे विचारपूर्वक मतदान करा. तुमचं एक मतदान वाया जाणार नाही, मी याची गॅरंटी घेतो. आता तुम्ही आम्हाला मतदान करा. 5 वर्ष सालगाड्याप्रमाणे तुमचे जे काही काम असतील ते मी तुमचे काम करीन, माझी पत्नी तुमचं काम करीन. जे काही योजना असतील ते राबवण्याचं मी तुम्हाला त्यांच्या वतीनं आश्वासन देतो. उमेदवारांचं नाव सांगा आणि बटन नंबर आणि आपलं नाव सांगा. भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सौ शीला संतोष एरंडे असून त्यांची निशाणी कबशी आहे आणि त्यांचं 3 नंबरचं बटन आहे. आपलं नाव सांगा. माझं नाव, मी उमेदवाराचं मिस्टर असून माझं नाव संतोष माणिकराव एरंडे असून मी भारतीय जनता पार्टीचं किसान मोर्चा मंडळ अध्यक्ष आहे.